महाभारतामध्ये त्याचा वापर अतोनात प्रकारे केला गेला. आणि त्याच्यामध्ये कृष्ण हा माहीर होता. कृष्णाचा अभ्यास त्याच्यामध्ये एवढा जबरदस्त होता की असं म्हणतात की जन्मताच त्याला ते ज्ञान होतं आणि त्याचा वापर त्यांनी अगदी योग्य प्रकारे केला की जो माणूस समाजाला त्रास देत होता त्याला त्यांनी विकलांग केलं किंवा नष्ट केलं आणि अतिशय गरीब माणसाला सुद्धा त्यांनी त्याची जी काही व्याधी होती त्याच्यापासून त्याला मुक्त केलं. त्याच्याबद्दल एक उदाहरण असं म्हणता येईल की त्याला भेटायला आलेली म्हणजे जो जेव्हा कंसाकडे गेला होता तेव्हा त्याला भेटायला आलेली जी एक कुबडा होती त्या कुबडेला त्यांनी विशिष्ट त्याला बृहती मर्म म्हणतात. त्या बृहती मर्मावर त्यांनी विशिष्ट प्रकारे दाब दिल्यावर ती सरळ झाली. तर हे फारच अद्भुत होतं. भीष्म जेव्हा ह्याच्यावर पडला होता तेव्हा त्या भीष्माला आता जाण्याची इच्छा झाली होती की एवढे बाण लागले होते. तेव्हा कृष्णाने त्याला एक ठराविक बाण मारायला सांगितलं आणि त्याच्यामुळे त्याचा तो प्राण गेला, नाही तर तो जाणं अशक्य होतं. अशा प्रकारचं हे अद्भुत शास्त्र होतं. रामायणात पण जर बघितलं तर रावणाला विशिष्ट ठिकाणी बाण मारला तर त्याचा मृत्यू होतो किंवा असे अनेक उदाहरण आहेत. तर हे मेघनाथला सुद्धा असं विशिष्ट ठिकाणी बाण मारल्यामुळे त्याचा मृत्यू हे म्हणजेच मर्मबिंदू. अगदी 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 म्हणून मर्म जानती इति मर्मा असं त्याचं विश्लेषण संस्कृत भाषेत आहे की योग्य जागी तुम्ही ते ओळखणं. मग त्यासाठी तुम्हाला अनेक गोष्टींचं ज्ञान त्याच्यात गरजेचं आहे की 72 नाड्यांचं ज्ञान, त्रिदोषाचं ज्ञान आणि अशा अनेक गोष्टी ज्या आयुर्वेदाशी संलग्न आहेत.